नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता सुमित्रा आणि जानकी आतमध्ये गेलेली असते, परंतु आजीच्या जीवाचा इतका सळसळाट होत असतो तर आजी म्हणते की चाललंय काय आतमध्ये, इतका वेळ झाला अजूनपर्यंत असं काय बोलतात. तळघरातील काही गुप्त धनाबद्दल बोलतात की काय युद्धनीती ठरवतात. तेव्हा आता आजीचं हे बोलणं ऐकून आता ऋषिकेश म्हणतो की हो ना आजी, अगं तू तर हे मात्र योग्य बोलली. मी तर म्हणतो चर्चा करण्याची काय गरज आहे बरं. आपण सगळ्यांनी मिळून ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढले ना, परत घरात घ्यायचं नसेल तर ही वायफळ चर्चा कशासाठी. आता सारंग पुन्हा नाटक करतो की आई ग असं जोरात ओरडतो. तेव्हा आजी म्हणते की अगं बाई, अगं याला तर अजून दारातच उभं केलं का. अहो जावई बाप्पू, तुम्हाला माझा राग येत असेल परंतु तुम्ही आपल्या मुलाचा तरी राग करू नका. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी सारंगवर तिचं खूप प्रेम आहे, सारंगला त्रास होतो हे तिला नाही बघवत म्हणून तिला सुद्धा त्रास होतोय असे आता नाटक करायला सुरुवात करते. तेव्हा आता आजी जे काही बोलते ते ऐकून ऋषिकेश नाना यांना खूप राग येतो. आजी म्हणते की येऊन दे ना त्याला आतमध्ये. सारंग बाळा ये बरं तू आतमध्ये. सारंग म्हणतो की हो हो आजी मध्ये येणार. तोच नाना म्हणते की छे मी असं काही बोललो नाही, यांची जागा तेथेच आहे. त्यानंतर आता सारंग इतकं पोट दुखण्याचं नाटक करत असतो की जसा त्याला खूप त्रास होतो. ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो काय झालं, खूप पोट दुखते का. सारंग आता अगदी किंचाळल्यासारखं करत असतो. ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो ठीक आहे, नानांचा काहीतरी गैरसमज झाला, चला आपण आतमध्ये जाऊयात. तेव्हा आता ऐश्वर्याने फक्त नाव घेतले म्हणून नानांची तळपायाची आग मस्तकात जाते. नाना म्हणतात की हिम्मत कशी झाली तुझी माझं नाव घेण्याची. म्हणते की अहो नाना भी फक्त. तेव्हा ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश म्हणतो की सारंग तुझ्या बायकोला गप्प राहायला सांग नाहीतर. तेव्हा आता ऋषिकेश धावून जाणार, तोच लगेच नाना ऋषिकेशचा हात धरतात. पुढे येतो. सौमित्र म्हणतो की काय रे तू इतका लहान म्हणून सिक्सर मारलास. अरे इतकी नाटक करण्याची अक्कल कुठून येतेस रे तुला. तुझी ही जी काही ॲक्टर बायको आहे तिच्याकडून हे सर्व शिकतोस का. परंतु सारंग अरे तुझ्याकडून असं वागण्याची अपेक्षा नव्हती. सारंग डोळ्यामध्ये पाणी आणतो आणि म्हणतो की अरे पण मी काय करणार. अरे तुमच्या बायका तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही आनंदी राहता, मग मी आनंदी नको का राहू. नशीब आमचं की आजी आणि आई आमच्या सोबत आहे रे, आणि मला पूर्ण खात्री आहे की आई आमच्या बाजूने ठामपणे उभी राहील आणि आम्हाला दोघांना ती घरात सुद्धा घेईल. त्यावर आता अवंतिका सुद्धा तळतळ करत असते. अवंतिका म्हणते की मला तर आता म्हणजे खूप असं वाटतंय की त्या इतका वेळ त्या दोघी काय बोलत असतील बरं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की थांब अवंतिका मी बघतो. तेव्हा आजी लगेच मध्ये तोंड घालते आणि कशालाच रे, माझी मुलगी तुझ्या बायकोबरोबर बोलू शकत नाही का. तर ऋषिकेश म्हणतो की आजी अगं पण. तेव्हा आता आजी म्हणते की माझ्या मुलीला या घरात अगदी थोडासा तरी एकांत मिळू नये का. तेव्हा लगेच आता ऋषिकेश पुन्हा आजीला म्हणतो की आजी शांत राहा. तेव्हा नाना म्हणतात की ऋषिकेश शांत हो. ऋषिकेश अरे बोलून दे त्यांना, मला पूर्ण खात्री आहे की जानकी आपल्या बाजूनेच निर्णय देईल म्हणून. आतमध्ये आता जानकी ही आईंना विचारते की आई अहो तुम्हाला माहिती आहे की ऐश्वर्या कोणत्या थराला गेलेली आहे. तिला जर आपण परत घरात घेतलं तर मात्र ऐश्वर्या पुन्हा तेच कारस्थान करे. आणि आई तरीसुद्धा ते नाटक करतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा आई तुम्ही का विषयाची परीक्षा घेता हो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघ माझ्या प्रश्नाचे तू उत्तर दे. हे बघ आपल्या तळ हातावर जर फोड आला तर आपण काय करतो, तो फोड फोडून टाकतो की बरा होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो. आणि तो बरा तर होतो त्यासाठीच प्रयत्न करतो ना. मग सारंगला सुद्धा मी तसंच एक संधी देते. सारंगला बरा होण्यासाठी त्या ऐश्वर्याला मी घरात घेऊन आलेले आहे. सारंग माझा मुलगा आहे, तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी त्याला जंपलं जानकी, परंतु आता तो त्या ऐश्वर्याच्या जाळेमध्ये अडकलास ग. विषारी सापाला गळ्यामध्ये अडकून फिरतोय माझा सारंग, आणि हे त्याला नाही कळत त्या ऐश्वर्याने त्याच्यावर काय अशी जादू केली खरंच मला काहीच कळत नाही. परंतु माझा सारंग अगदी तिच्या ताटाखालचं मांजर झालास ग. परंतु मी काय करू, तो कसाही असला तरी सुद्धा अगं जानकी तो माझा मुलगा आहे आणि काही झालं तरी सारंगला मला वाचवायचं आहे. परंतु आपला पूर्वीचा सारंग कसा होता तू तर सारंगला ओळखतेस ना, मग त्याला मला पूर्वीचं सारंग बनवायचं. कसा होता माझा सारंग. तेव्हा जानकी म्हणते की पांढऱ्या शुभ्र अगदी फुलासारखा स्वच्छ निर्मळ मनासारखा सारंग भाऊजी होते. अगदी प्रामाणिक, कधी कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू न बघू शकणारे, कुणाला जर काही लागलं खरचटलं तर वेदना ह्या त्यांच्या मनाला होतील असा एक खूप चांगला माणूस असे सारंग होते. पण आई अहो सगळं काही बदललं. कधी काळी पांढऱ्या शुभ्र फुलासारखं असणाऱ्या सारंग भाऊजी आता आपल्याच माणसाशी रुतणाऱ्या पायाशी काट्यासारखे झालेत. खूप
बदलले सारंग भाऊजी आणि खूप. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बदलले नाहीत, अगं त्याला बदलवलं गेलं. त्या ऐश्वर्याने पूर्णपणे माझ्या सारंगचा बदल केला. तिला हवं तसं चित्र तिने सारंगच्या मनावर अगदी गिरवलं, म्हणून सारंग आज असा वागतो. मुलाच्या आयुष्याचं पार त्या मुलीने वाटोळं करून ठेवलेलं आहे आणि याला कुठे मी सुद्धा जबाबदार आहे. माझं चुकलं खरंच जानकी, तुम्हाला सारखं सांगत होतीस परंतु मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. मी ऐश्वर्यावर विश्वास ठेवला. सारंग ऐश्वर्याच्या कचाट्यामध्ये सापडला ग जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की आई आता काय करायचं आपण. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आपण आता असं करायचं की ऐश्वर्या नावाचा जो सारंगच्या गळ्यामध्ये साप आहे तो आपण स्वतः काढून फेकून द्यायचा आणि त्यासाठी जानकी मला तुझी मदत लागेल. त्यावर आता जानकी म्हणते की माझी मदत आई का असं आणि कशासाठी तुम्हाला मदत लागेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी, आपला सारंग हळवा आहे. त्याने जरी आत्महत्येचं नाटक आत्ता केलं असलं तर उद्या त्याने जर ह्या ऐश्वर्यासाठी खरंच आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर असे व्हायला नको. काही वाटेल ते झाले तरी सुद्धा मला सारंगला ह्या ऐश्वर्याच्या कचाट्यातून वाचवायचं. ऐश्वर्या कितीही नालायक जरी असली तरी सुद्धा सारंगसाठी मी तिला या घरात घेऊन आले. तेव्हा जानकी तुला ह्या आईचं मन तर कळते ना. तेव्हा जानकी म्हणते की हो आई, मला सगळं काही समजतं, पण ऐश्वर्याने जे काही केलेलं आहे ते सर्व बघता मी जर पुन्हा तिला या घरात घेतलं तर आई हे कुणालाच पटणार नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं तू सगळ्यांना समजावून सांग आणि सर्वजण तुझं ऐकतील. थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे. परंतु जानकी म्हणते की नाही आई, मला हे शक्य होईल असं नाही वाटत. तेव्हा सुमित्रा म्हणते तू सांगितले तर सगळेजण ऐकतील, तुझं म्हणणं सर्वांना पटेल, त्यामुळे आपण दोघी मिळून काहीतरी मार्ग काढूयात. काही झालं तरी कसं करून आपल्याला सारंगला वाचवायचं आहे जानकी. या ऐश्वर्याचं खरं रूप आपण सारंग समोर आणूयात आणि तेव्हा सारंग स्वतःला हाताला धरून त्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढेल. केवळ अगं माझ्यासाठी किंवा माझ्या सारंगसाठी हे करशील का. तेव्हा आता जानकी पुढे दोन असे खांब उभे असतात. म्हणजे एक म्हणजे नाना आणि घरातील प्रत्येक जणांचं ऐकायचं की सुमित्राचं ऐकायचं. कारण घरातील प्रत्येक जण ऐश्वर्याला घरात ठेवून घ्यायला तयार नसतो आणि आजी सुमित्रा आणि सारंगचंच म्हणणं असतं की त्या ऐश्वर्याला घरात घ्यायचं म्हणून. आणि आता त्यासाठी सुमित्राने कशासाठी ऐश्वर्याला घरात घ्यायचं आहे हे सर्व सांगितलेलं असतं. तेव्हा जानकी आता विचारात पडते. बाहेर सर्वजण आता जानकी आणि सुमित्रा बाहेर केव्हा येतात, जानकीचा काय निर्णय आहे हे सर्व ऐकण्यासाठी ते आतुर झालेले असतात. तेव्हा आता बाहेर आल्यानंतर ऋषिकेश विचारतो की तुम्ही दोघे काही सांगणार आहात का, कारण जानकी आणि सुमित्रा शांत असते. तेव्हा नाना सुद्धा ओरडतात की जानकी काय झालं, तुम्ही का दोघी गप्पा आहात. तेव्हा आता जानकी सर्वांसमोर म्हणते की आईंचं असं म्हणणं आहे की ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी यांनी आत यावं म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ते सगळं आम्हाला माहिती आहे, परंतु तू काय म्हणालीस ते अगोदर आम्हाला सांग. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की माझं सुद्धा हेच म्हणणं आहे की ऐश्वर्याला या घरामध्ये ठेवून घ्यायला नकोय, जसे सर्वांना वाटते अगदी तसेच. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे, तुझा सुद्धा निर्णय मला कळाला, आता काय करायचं आहे ते मी माझं बघते. घर सोडून जाण्याची धमक फक्त तुमच्या दोघांमध्येच आहे का, माझ्यामध्ये ती धमक नाही का. तुम्हाला कुणालाच या दोघांना घरात घ्यायचं नसेल मग ठीक आहे. जर माझा सारंग आणि त्याची म्हणजे माझी सून या घरामध्ये यायचं नसेल, त्यांना तुम्हाला घरात घ्यायचं नसेल तर मात्र मी हे घर सोडून त्यांच्याबरोबर जाते. सुमित्राचा हा निर्णय ऐकून सर्वांना धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की सारंग ऐश्वर्या आपण हे घर सोडून जातोय. तेव्हा सारंग म्हणतो की आई काय बोलतेस. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो सारंग ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता हे घर सोडून आपण जाणार आहोत, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत राहील, आपण कष्ट करूयात आणि राहूयात. ऐश्वर्या म्हणते की आई अहो आपण कुठे जाणार आहोत आणि कुठे राहणार आहोत बरं. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना आई, आपण खाणार काय आणि करणार सुद्धा काय बरं. तेव्हा आता सुमित्रा रडत म्हणते की अरे तुम्ही असं काय करतात, या मुळशीमध्ये 2 खोल्यांचं छोटंसं घर आपल्याला कोणी सुद्धा देईन रे. सारंग तुला तर शेतीचे कामं येतात, मग तू दुसऱ्याच्या शेतात काम कर, 4 पैसे मिळव आणि ही मात्र घर सांभाळेल, कचरा काढेल, फरची पुसून वगैरे सर्व काही स्वयंपाक करून सगळं काही आवरेल. फार गुणी मुलगी आहे ऐश्वर्या, सगळी काही कामं ती करेल. हे बघ मी तर काही शेतात भाजीपाला लावेल, कोंबड्या सुद्धा पाळेल आणि जे काही आपल्याला मिळेल ना त्यातून आपण खाऊयात, अरे मेहनत करूयात, कष्ट करूयात. आणि तरीही सुद्धा आपले हाल झालेत तर मी दुसऱ्याच्या घरामध्ये स्वयंपाक वगैरे भांडी घासण्याचं काम करेल रे, त्यांच्या मुलांना सांभाळेल आणि काही पण मी करेल. नानांना भयंकर राग येतो. नाना म्हणतात की सुमित्रा अगं तू काय बोलतेस, हे तुझं तुला कळतं का. त्यावर आता सुमित्रा म्हणते की
हो, न कळायला इतकं काय झालं, मी जानकीला इतकं समजावले तरी सुद्धा माझं ती ऐकायला तयार नाही. आज जानकी म्हणते म्हणून आम्ही हे घर सोडून जातोय, त्यामुळे माझा निर्णय झालेला आहे, आम्हाला जाऊन द्या. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे आई, जशी तुझी इच्छा आणि जा तुम्ही. तेव्हा असं म्हटल्यानंतर सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, अरे हे सर्व तू बोलतोस. ऋषिकेश म्हणतो की आई, तू माझ्याकडे असं बघू नकोस, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू अशा गोष्टी म्हणजे व्यक्तीसाठी घर सोडते की ज्या व्यक्तीने कधी काळी आपलं घर हे उद्ध्वस्त केलं होतं. आई, जिच्यामुळे आपल्या नात्यामध्ये फूट आली होती, तुला वेळोवेळी तिने रडवलं होतं, तिने नानांना ढकललं होतं, त्यामुळे या बाबतीत तरी मी तुझ्या बाजूने उभा नाही राहू शकत. कारण जर ऐश्वर्या या घरात आली तर या घराचे तुकडे पुन्हा होतील. तेव्हा आता सौमित्र सुद्धा सुमित्राला समजावतो की जे काही दादा बोलतो ते अगदी बरोबर आहे, तू एकदा विचार कर आई. पण आता सोडून दे, हवं तर या सारंगला तिच्यासोबत जाऊन दे, परंतु तू मात्र कुठेही जाऊ नको आणि ह्या कैदाशींला अजिबात घरात घेऊ नकोस. तेव्हा नाना सुद्धा सुमित्राला म्हणतात की सुमित्रा, तुला इतके सगळेजण सांगतात तरी सुद्धा अगं तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश नाही पडत का? तेव्हा आता आजी लगेच मध्येच आता बोलायला तयारच असते. आजी म्हणते की हो हो, सगळेजण माझ्या मुलीवर अगदी तुटून पडा, तिचे लचके लचके तोडा जे काही आहे आणि तिलाच दोषी ठरवा. तिचा जीव स्वतःच्या मुलासाठी तुटतोय हे तुम्हाला नाही कळत का? आणि काय ग जानकी, एरवी तर तू माझ्या मुलीसमोर अगदी ना जे काही ऐकत असते की हो आई असं करूयात, हो आई तसं करूयात, मग आता तुझ्यातील ही माणुसकी कुठे गेली बरं? इतकी निर्दयी तू झालीस का? झाल्या त्या गोष्टीचा इतका मोठा सूड घेतेस का? आणि आता हे घरात बाहेर जाण्याचं तिचं वय आहे का? या वयामध्ये ती दारोदार फिरणार आहे का? तेव्हा आता सुमित्रा खूप रडत असते. आजी पुढे म्हणते की ज्या ऋषिकेशसाठी तिने इतक्या वर्ष सर्व काही केलं आणि तोच आज तिला म्हणतो ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर जायचं असेल तर जा घर सोडून. वा रे वा, कोण समजतात तुम्ही स्वतःला? आणि सुमित्राला म्हणते की नाही सुमित्रा, मी तुला असं एकटीला घराच्या बाहेर नाही जाऊन देणार, मी सुद्धा येते तुझ्या सोबत. तेव्हा नाना म्हणतात की हो हो बरं होईल आणि तुम्ही सुद्धा जा त्यांच्या सोबत. अगदी हात जोडून म्हणतात की अगदी बरं होईल. जानकी, तू 2 वाट्या भात आज कमी लाव. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई, तू माझ्या सोबत येऊ नकोस, या वयामध्ये तुझी माझ्यासोबत फरफटत नकोय. आणि सारंग, ऐश्वर्या चला बरं, आपल्याला निघायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, अहो हे घर तुमच्या हक्काचं आहे, मग तुम्ही का घर सोडून जाणार बरं? तेव्हा आता सुमित्रा रडतच म्हणते की अगं घरच्यांनीच आपल्याला कोणताही हक्क या घरात ठेवलेला नाही, मग या घरामध्ये कशाला राहायचं? जेथे हक्क नाही तेथे मान नाही, आणि ज्या घरामध्ये मला मान नाही तेथे मला पाणी सुद्धा प्यायचं नाही. जेथे मला मान नाही तेथे राहायचं सुद्धा मला नाही. आणि चला असं ती दोघांना म्हणते. तेव्हा आता सुमित्रा दाराच्या बाहेर पाय टाकणार तोच लगेच जानकी म्हणते की थांबा, आईंची जर इच्छा असेल तर मात्र सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या येथेच राहतील. आता जानकी सुद्धा तिचा निर्णय सांगते. तेव्हा आता ऋषिकेश आणि नाना हे जानकीवर ओरडतात. नाना म्हणतात की जानकी, तू हे काय बोलतेस? तेव्हा जानकी म्हणते की नाना, तुम्ही हा निर्णय माझ्यावर सोपवलेला आहे, त्यामुळे माझा निर्णय आता झालेला आहे आणि हे घर आईंचं आहे. जर ऐश्वर्या घराच्या बाहेर जाते, तिच्यामुळे आईंना जर या घराच्या बाहेर जावं लागत असेल, तेव्हा आईंसाठी ऐश्वर्या कुठेही नाही जाणार, ती सुद्धा या घरामध्येच राहील आणि त्यामुळे आई सुद्धा कुठेही नाही जाणार. ठरलेलं आहे माझं, म्हणून ती सुमित्राला अगदी हाताला धरून आतमध्ये घेते की आई आत या म्हणून. तेव्हा आता सर्वांना हा निर्णय मान्य नसतो, परंतु आईंसाठी जानकीला हा निर्णय तिने घेतलेला असतो. आणि जानकी सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या यांना त्यांच्या खोलीमध्ये जायला सांगते. तेव्हा सौमित्रा आणि अवंतिका म्हणतात की वहिनी, तू हे काय करतेस? प्लीज वहिनी, तुम्ही असं करू नका. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, माझा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयात कोणताही असा बदल नाही होणार. तेव्हा आता जानकीचा हा निर्णय ऐकल्यानंतर ऋषिकेशला इतका राग येतो. ऋषिकेश जोरात आता तेथे जे भांडं आहे तर ते हाताने लुटून देतो आणि लगेच रागाने आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता लगेच जानकी ही धावतच ऋषिकेशच्या मागे येते आणि आता ऐश्वर्या आणि सारंग या घरामध्ये पाय ठेवतात. ऐश्वर्याला आता पाय ठेवल्यानंतर खूप असा आनंद होतो. अख्ख्या घराकडे ती अगदी डोळ्याने आपल्या बघत असते. आजीला तर अगदी आनंदच झालेला असतो. जानकी धावतच आत येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश प्लीज माझं ऐकून घ्या. परंतु ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, एकही शब्द तू बोलू नकोस, मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही. परंतु आता ऋषिकेशने जे काही आता आपल्या हाताने ती वस्तू लोटलेली आहे तर त्यामुळे ती हाताला लागलेली असते आणि त्यातून रक्त येत असतं. तेव्हा जानकी त्या हाताला पाहते. ऋषिकेश, अहो हात किती सुजला, हातातून रक्त येतं, थांबा मी त्यावर काहीतरी लावते. तर आता
ऋषिकेश रागाने म्हणतो की त्याची काही गरज नाही, परंतु जानकी म्हणते की ऋषिकेश थांबा. अहो ऋषिकेश काय चाललं तुमचं? तर जानकी आता ऐकत नाही, ऋषिकेशला खाली बसवते आणि पट्टी मलम आहे तर ते लावण्यासाठी बॉक्स हातामध्ये घेते. तेव्हा आता जानकी म्हणत असते की या घरासाठी तुम्ही रक्त गाळलंस, घाम अगदी अश्रू गाळलेस, आता बाद झाले आणि जर तुम्हाला आणखीन त्रास झाला तर ते मला नाही आवडणार. हे सगळं तुम्ही काय केलं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी काही झालं तरी तू काही पण कर, परंतु माझं मत नाही बदलणार. तेव्हा आता जानकी म्हणते की मी कुठे काय म्हणते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सगळं काही तूच म्हणत असते, आपल्या संसाराची गाडी आजकाल तुझ्याच मनावर चालते जानकी, तू फक्त बोलायचं आणि मी ऐकायचं. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट अगदी हट्टाने तू तुझ्या मनासारखी करते आणि तुझ्यावर जे काही माझं प्रेम आहे त्या प्रेमा खातीर मी तुझ्यासाठी हे सगळं काही ऐकतो. जे मला पटत नाही ते सुद्धा मला ऐकायला भाग पाडावं लागतं. ज्या माझ्या मनाला पटत नाही त्या सुद्धा गोष्टी पटून घ्याव्या लागतात. आणि हे बघ अगं प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं जानकी, परंतु आज मात्र ते लिमिट तू क्रॉस केलेलं आहे जानकी. तेव्हा आता जानकी शांत असते, सगळं काही ऋषिकेशचं ऐकून घेते आणि छान एक उत्तर देते की अहो पतंगा मागे जो काही लहान मुलगा धावतो त्याचं उदाहरण माहिती आहे. त्याचा पतंग जर एखाद्या झाडात गुंतला तरी सुद्धा हाताला लागले तरी सुद्धा तो लक्ष देत नाही, परंतु त्या झाडाच्या दिशेने तो ते पतंग काढायला निघतो. अगदी काटेरी झाड असलं तरी सुद्धा तो स्वतःचा विचार करत नसतो. आणि शेवटी मी तेच केलेलं आहे. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी तू काय बोलतेस? जानकी म्हणते की हे बघा मी काय केलं हे तुम्हाला नाही कळत, परंतु मी असं का केलं आणि कशासाठी केलं हे सगळं काही तुम्ही एकदा ऐकून घेताल का? तेव्हा मात्र आता इकडे नाना सुद्धा सुमित्रावर भयंकर अगदी भडकलेले असतात की कशासाठी आणि काय ऐकून घ्यायचं मी? तुमच्या दोघींची डोकी फिरलेली आहेत. अगोदर तुझं फिरलं होतं आणि त्यावर आता ह्या जानकीचं सुद्धा. डोळ्यावर पट्टी बांधून तू तर तारा निघाली होतीस, मेंढरा मागं मेंढर धावतात आणि तशीच जानकीची सुद्धा अवस्था झाली. जानकी सुद्धा आता तशीच निघाली, परंतु इतिहास मात्र हे सांगतो की पोटच्या पोराच्या प्रेमाच्या या डोळ्यावर पट्टी बांधणारे ना महाभारत टाळता येत नाही. त्यामुळे सुमित्रा तू फार मोठी चूक करतेस. तुला अजून सुद्धा तेच वाटतंय की ती ऐश्वर्या खरं बोलते आणि मी खोटं बोलतो असंच ना? तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही असं काही नाही. तेव्हा नाना ओरडतात. नाना म्हणतात की मग कसं आहे? तर सुमित्रा म्हणते की अगदी कमाल आहे हो तुमची. हो आपला सारंग परत घरी आला, तुम्ही एकदा सारंगकडे लक्ष द्या. ती ऐश्वर्या घरात आली म्हणून तुम्ही त्याचा सुद्धा रागराग करतात. तेव्हा नाना स्पष्ट शब्दात सांगतात की हे बघ मला सारंगचा विचार नाही करायचा. आपल्या बायकोसाठी तो अगदी बैल झालेला आहे आणि त्या बायकोसाठी तो मारायला निघालेला आहे, त्यामुळे तो एक प्रकारचा बैलच आहे. बैल तरी कसं म्हणायचं त्याला? बैल म्हणता म्हणता अगदी गाढव झालेला आहे, अगदी ओझे मानारा. आणि तू तर अशा मुलाच्या जाळ्यात अडकलीस, परंतु तुझं जाऊन दे. अगं पण जानकीने का असा होकार दिला असेल तेच मला नाही कळत. त्यावर आता जानकी इकडे ऋषिकेशला समजावते की अहो जर मी होकार दिला नसता तर आई हे घर सोडून गेले असते. लोकांना बोलायला तोंड आहेच, लोक काय म्हणाले असते तुम्हाला माहिती आहे. ऋषिकेश घरात आल्यानंतर त्याला जो काही ताबा मिळाला ना त्यामुळे त्याने सावत्र आईला घरातून हाकलून दिले आणि ऋषिकेश रणदिवे हा सावत्र मुलगा आहे हे त्याने प्रूव्ह केले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ तू असं म्हणतेस आणि जर उद्या ऐश्वर्यामुळे घरामध्ये तमाशे झाले तर लोक मध्ये पडायला नाही येणार हे लक्षात घे. त्यामुळे लोक काय म्हणतात त्याचा मला काही फरक पडत नाही. तेव्हा जानकी म्हणते की अहो असं कसं तुम्हाला फरक पडत नाही? ऋषिकेश हे बघा आपण एका समाजामध्ये राहतो त्याप्रमाणे आपण वागायला सुद्धा नको का? आणि उद्या त्याच लोकांनी माझ्या नवऱ्यावर जर आरोप केले तर ते मला नाही सहन होणार. किती लोकांची तोंड आपण बंद करायची आहेत, त्यासाठी हा निर्णय मी घेतलेला आहे ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तुझा हा निर्णय मला मान्य नाही. आज पुन्हा एकदा लोकांची मन जपता तू पुन्हा एकदा तुझ्या नवऱ्याचं मन दुखावलं आणि ऋषिकेश रागाने बाहेर निघून जातो. त्यानंतर आता इकडे नाना सुद्धा खूप भडकतात. नाना म्हणतात की अगं सुमित्रा एक नवरा म्हणून तू काहीच किंमत माझी ठेवली नाही. आपल्या नवऱ्याचा ज्या मुलीने जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याच पोरीला तू सन्मानाने परत घरात घेऊन आलीस. शेवटी माझा मान आणि मुलाची आवड यामध्ये तू फक्त मुलाच्या आनंदाचा विचार केलास. तुझ्यातील आई जिंकली असेल परंतु बायको सपशेल हरली. त्यामुळे तू त्या मुलीला घरामध्ये ठेवून केवढी मोठी चूक केलेली आहे हे लवकरच तुला कळेल. म्हणून नाना आता खूप असे संतापून बसतात. त्यानंतर आता इकडे अवंतिका आणि सौमित्र सुद्धा अगदी त्याच ऍक्शन मध्ये असतात. सर्वांना आता एक प्रकारचा वेगळाच राग आलेला असतो. अवंतिका म्हणते की सौमित्र अरे माझा खरंच विश्वास बसत नाही की जानकी बहिणी आणि आई
त्या ऐश्वर्याला घरात घेऊन आल्यात म्हणून आता पुन्हा घरामध्ये तेच होणार, तीच भांडणं, तीच कटकट, पुन्हा वाद होतील. हे सगळं मला परत नकोय. मुळात म्हणजे ती या घरात आलीच का परत? हे सगळं खरंच काय चाललं मला काही कळत नाही. त्यावर आता सौमित्र म्हणतो की हो ना, मला सुद्धा नाही कळत. जानकी वहिनी सुद्धा असं का वागली असेल हे सुद्धा मला नाही कळत. तिचाच हा निर्णय होता की ऐश्वर्या घरामध्ये यायला नको, काही झाले तरी सुद्धा, पण तरी सुद्धा तिने का होकार दिला असेल, यामागे काय कारण असेल? इतक्या लवकर तिचं हे मत परिवर्तन कसं होऊ शकतं? त्यावर आता अवंतिका म्हणते की अरे सौमी, मला असं वाटतं की आई आणि जानकी वहिनी जेव्हा आतमध्ये बोलायला गेल्या होत्या, आई काहीतरी इमोशनली बोलल्या असतील आता, म्हणूनच जानकी वहिनी अगदी लगेच सहमत झाल्या असतील. तेव्हा सौमित्र म्हणतो की मला नाही वाटत तसं असेल म्हणून, कारण जानकी वहिनी पूर्वीसारखी भोळी नाही राहिलेली. तिच्यानंतर जे काही घडून गेलेलं आहे ना तिच्या बरोबर, त्यामुळे ती आणखीनच शार्प झालेली आहे. तिच्या ह्या निर्णयामुळे ऐश्वर्या पुन्हा घरात येईल आणि पुन्हा महाभारत घडेल, तरी सुद्धा तिने हा निर्णय का घेतला असेल? म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. तेव्हा अवंतिका म्हणते की काहीतरी कारण असेल, ते आपण जानकी वहिनींना विचारूयात, नक्की काय कारण आहे ते. तेव्हा सौमित्र म्हणतो की जर आपण विचारलं तर तिने सांगितलं असतं आत्तापर्यंत, परंतु आता हे असं नाही होऊ शकत. जानकी वहिनी ते कारण आपल्याला नाही सांगू शकत. काहीतरी या तिच्या ह्या निर्णयामागे वेगळंच कारण असेल. ते कारण आपल्याला आज ना उद्या कळेलच. तर तेव्हा आता अवंतिका म्हणते की जोपर्यंत कळेपर्यंत जानकी वहिनीवर सर्वजण नाराज असतील हे मात्र नक्की असेल. त्यानंतर आता जानकी आणि सुमित्रा ह्या गच्चीवर बोलायला येतात. तर जानकी आता आईंना म्हणत असते की आई, जे काही आज झालेले आहे त्यामुळे सर्वजण घरातील माझ्यावर चिडलेले आहेत. ऋषिकेशचं तर विचारूच नका, ते तर खूप असे माझ्यावर भडकलेले आहे. सुमित्रा म्हणते की अगं नानांची सुद्धा तीच गत आहे, कारण त्यांची सुद्धा ते ऐकून घ्यायला काही तयारच नाही. सुमित्रा म्हणते की तुझा प्लॅन खरंच खूप चांगला आहे, परंतु हे नाटक करणं फार असं कठीण आहे, त्यामुळे मला काळजी वाटायला लागलेली आहे. त्यावर आता जानकी म्हणते की आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, थांबा, खाली बसा निवांत, मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगते. आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, जे काही आपलं ठरलेलं आहे अगदी तेच आपल्याला करायचं आहे. कितीही कठीण असलं तरी सुद्धा आपल्याला चलाक व्हावं लागेल, कारण ती ऐश्वर्या सुद्धा चलाक आहे. तिला लगेच कळेल की आपण दोघे एकत्र मिळून तिला सारंग भाऊजींच्या आयुष्यामधून दूर करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, आणि तिला जर हे कळलं तर? तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्ही त्याची काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. सगळ्यात अगोदर आपण दोघे एक आहोत हे कुणालाच कळायला नको. त्यासाठी आई आपलं वागणं आणि बोलणं सगळं काही वेगळं असायला हवं. आपली कृती, आपली मतं सगळं काही वेगळं असायला हवं. थोडक्यात म्हणजे काय, आई तुम्ही मारल्यासारखं करा आणि मी रडल्यासारखं करेन. आई मला माहिती आहे की आपण एक खूप मोठं पाऊल उचललेलं आहे, त्याची धाकधूक मला सुद्धा वाटते, पण जे काही करतो ना आई ते चांगल्यासाठी करतो, आपल्या घरातील माणसासाठी आपण हे सर्व करतो. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो ना जानकी, तू अगदी बरोबर बोललीस, आपण हे सगळं आपल्या घराच्या भल्यासाठी करतो, त्यामुळे जराही अपराधी असल्यासारखं वाटून घेऊ नकोस. मी सुद्धा अगदी मनाला काहीच लागून घेणार नाही. आणि हे बघ, हे जे काही नाटक मी करते ना, तू माझ्या सोबत आहे, त्यामुळे अगदी मनावरचं ओझं हे हलकं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे हे बघ ना, अगं ज्या घरामध्ये जानकी सारखी मैत्रीण असेल तर त्या घरामध्ये फक्त आनंद ही आनंदच असेल. अगदी बरोबर आहे की नाही? अगं जानकी, तू फक्त घर नाही सांभाळत तर घरातील नाती, माणसं सगळं काही सांभाळते. अगं माझ्यासाठी, सारंगसाठी तू आज घरातील सगळ्यांचा राग स्वतःवर ओढून घेतलाच, ऋषिकेशचा सुद्धा. त्यामुळे अगं जानकी, मला काय वाटतं, आपण हे दोघींचा जो प्लॅन ठरलेला आहे त्याबद्दल ऋषिकेशला सांगून टाकूयात, कारण यामुळे तुमच्या दोघात भांडणं नकोय. त्यावर आता जानकी म्हणते की आई असं काही होणार नाही, हा विषय सासू आणि सुना या दोघीतील आहे, त्यामुळे तो विषय त्यांच्यातच राहिला पाहिजे. आणि तुम्ही तर मला मैत्रीण म्हणतात, मग एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला साथ नाही देणार का? ठरलं ना, त्यामुळे दोघी आता तोंडावर बोट ठेवून एकमेकींना खुणावतात. जानकी म्हणते की आई आता गनिमी कामेने काम हे साधायचं, आता मात्र ऐश्वर्याची वाट कशी लावायची हे पूर्णपणे आता माझ्या डोक्यामध्ये आहे. मी समोरून वार करेल आणि आई तुम्ही मागून वार करायचे. साम दाम दंडभेद सगळं काही आपण तिच्यासोबत करायचं. ऐश्वर्याला या घरातून काय, परंतु सारंग भाऊजींच्या आयुष्यातून सुद्धा असं काढायचं, ते आता माझ्याकडे लागले. आणि आई अजिबात घाबरायचं नाही, हात वर करून म्हणते की हे आपलं मिशन आहे. आजीच्या मिशनची जानकी वाजवणार, तर सुमित्रा आता जानकीच्या हातात मध्ये हात देऊन एकमेकींना टाळी देत म्हणते की पुंगी, आणि दोघींना खूप असं हसायला येतं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग आणि ऐश्वर्या इतके खुश असतात. सारंग आता अगदी बेडवर नाचत असतो, तर ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग नाचतात का, चला उतरा खाली, अहो किती तो आनंद. तेव्हा सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या ना, आनंद तर होणारच, कारण मी विष पेल्याचं नाटक केलं आणि शेवटी घरातल्यांना तुम्हाला घरात घ्यावंच लागलं. तेव्हा ऐश्वर्या सारंगला म्हणते की सगळं काही तुमच्यामुळे झाले, आणि मनात म्हणते की पुन्हा मी या घरात आले, आता
ऐश्वर्या जानकीची बरोबर जिरवते. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो तर लगेच ऐश्वर्या आणि सारंग नाटक करायला सुरुवात करतात. सारंग लगेच आता बेडवर झोपतो आणि ऐश्वर्या त्याच्या जवळ त्याच्या अंगावर टाकते. जानकी त्यांच्यासाठी अगदी मस्त चहा घेऊन आलेली असते. आता ती परिस्थिती पाहते. सारंगला विचारते, बरं वाटतं ना आता? सारंग असं करतो. मी चहा आणला होता असं जेव्हा जानकी म्हणते तर ऐश्वर्या चहा घेते आणि जानकीला म्हणते की अगोदर तू सांग, तू कशी आहेस? शेवटी मी या घरामध्ये परत आलेच ना, तू काय करणार आता? तेव्हा आता जानकी म्हणते की अगं तुझी सेवा करणार, तुझा पाहुणचार करणार. ऐश्वर्या खुशून म्हणते की हो कर कर, माझा पाहुणचार कर, माझी सेवा कर, कारण इथून पुढे तुला तेच करावं लागेल आणि मी तुला कसं करायला लावते हे बघतच राहा. तेव्हा ऐश्वर्या एक घोट चहाचा घेते तर जानकी म्हणते की अगं चहामध्ये विष तर बरोबर आहे ना? आता विष म्हणल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्या यांची टूप पेटते. ऐश्वर्या लगेच आता तोंडामध्ये जो चहाचा एक घोट घेतलेला आहे तर जोरात असा फुकारा मारते. तेव्हा जानकी हसते. जानकी म्हणते की अगं तुला खरंच वाटलं का? अगं ऐश्वर्या किती भोळी आहेस ग तू. अगं मी फक्त नाटक केलं. सारंग भाऊजींनी जसं नाटक केलं ना अगदी तसेच. आणि काय सारंग भाऊजी? आणि सारंग भाऊजींना सुद्धा चहा देते. सारंग तर बघतच असतो आणि खोकला कसा आहे असं विचारते तर सारंग लगेच खोकायला सुरुवात करतो. म्हणजे भाऊजी अहो तुम्ही तर कप सिरप पेलात म्हणून तुम्हाला विचार. आणि खरंच तुम्ही दोघांनी खूप मस्त असं सर्वांना मूर्ख बनवलंच बरं का. आणि ऐश्वर्या तुला तर मानलंच पाहिजे. एका दृष्टीने बरं झालं अगं तू या घरामध्ये आलीस, कारण आपले इतके हिशोब राहिले होते ते हिशोबच क्लिअर झाले नाही. आता तू या घरामध्ये आलीस ना, मग सगळे काही हिशोब मी आता चुकते करणार आहे, ते पण सगळे व्याजासह. तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा खूप जळफाट होतो आणि जानकी खुश होत खाली येते. तर ओवी आता शाळेसाठी तयार होते. बाबांना म्हणते की चला बाबा अहो उशीर होतोय. तेव्हा जानकी तिला विचारते की तू डब्बा घेतलास का? तर ओवी म्हणते की हो हो घेतला, मी बॅग मध्ये टाकला, बाबांनी दिला मला डब्बा. तेव्हा मात्र आता ऋषिकेश काही पैसे पिशवी घेऊन येतो आणि ओवीला म्हणतो की हे बघ हे पैसे तू नानांना देऊन ये. तर ओवी म्हणते की मी का देऊ, तुम्ही द्या ना बाबा. तर ऋषिकेश म्हणतो की ओवी तू हे पैसे नाही द्यायचे, हे पैसे तू तुझ्या आईकडे दे आणि आता मी तुला काय सांगितलं ते तू सगळं काही तुझ्या आईला सांग. म्हणून ऋषिकेश आता जानकीशी न बोलता ओवीशी बोलतो. तेव्हा ओवी द्यायला लागते तोच लगेच जानकी म्हणते की सगळं काही मला कळले, हे शेतमालाचे पैसे आहे ते बाबांनी तुझ्याकडे दिले आणि तू ते मला नानांना देण्यासाठी देते बरोबर ना ओवी? तर ओवी ऋषिकेशला विचारते की बरोबर ना बाबा? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो बरोबर. ओवी आईला म्हणते की बरोबर. तर जानकी म्हणते की बरोबर काय, मी समोर आहे, मग तुझ्या बाबांना माझ्याशी बोलायला काय झाले? ते ओवीशी का असं कॉन्टॅक्ट करतात? ओवी लगेच बाबांना विचारते की बाबा तुम्ही आईशी का बोलत नाही याचं उत्तर द्या बरं. तेव्हा ऋषिकेश काहीच उत्तर देत नसतं. ओवी म्हणते की अगं आई बाबा तुझ्यावर रागावले. जानकी म्हणते की हो ना, ऋषिकेशकडे बघत ते मला कळतंय. तर ओवी म्हणते की मला असं सुद्धा वाटतंय की ते आता तुझ्याशी नाही बोलणार म्हणून. जानकी म्हणते की ओवी तू तुझ्या बाबांना सांग जे काही मी केलं ते कंट्रोलमध्ये केलेलं आहे, वेळ आल्यानंतर मी नक्की सांगेल हे सर्व मी का केलं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी त्याला काही अर्थ नाही, तुम्ही कितीही मला समजून सांगण्याचा प्रयत्न जरी केला ना त्याला आता काही अर्थ नाही उरणार, कारण त्या गोष्टी मला समजून नाहीच घ्यायच्या हे असं तू तुझ्या आईला सांग. तेव्हा ओवीची दोघांमध्ये घुसमट होते. ओवी म्हणते की तुम्ही दोघं काय बोलतात मला खरंच काही कळत नाही. आणि बाबांना विचारते की आई तुम्हाला काय बोलते हे तुम्हाला कळतं का? आणि आई तुला तरी कळतं का बाबा काय बोलतात? तेव्हा जानकी म्हणते की हो कळते, परंतु मी काय म्हणते हे तुझ्या बाबांना नाही कळत. आता जरी त्यांना पटत नसेल तरी काही हरकत नाही, परंतु पुढे जाऊन त्यांना नक्की पटेल ही मला पूर्ण खात्री आहे. आणि तू तुझ्या बाबांना एक आठवण करून दे, शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजी आपल्याला यांना एका डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे, त्यांची अपॉइंटमेंट आहे, नाहीतर विसरतील. ऋषिकेश म्हणतो की गरज नाही सांगण्याची, मी तुला शाळेत सोडलं का त्या दोघांना घेऊन तिकडेच जाणार आहे. तेव्हा ओवी आता दोघांचा हात धर, तुम्ही दोघं मला खूप बोर करतात, तुमच्यामुळे आता शाळेला जायला सुद्धा मला उशीर होतो. आणि बाबा चला बरं आपण जाऊयात का असं ओवी म्हणते. तर ऋषिकेश म्हणतो की चल. तेव्हा आता ते जायला निघतात. तर जानकी विचारते की ऋषिकेश अहो काय झालं, माझ्याशी बोलायचं नाही का? ऋषिकेश म्हणतो की जर तुझी मी तुझ्याशी बोलावं ही इच्छा असेल, जे तू केलंस ना त्याचा शेवट करा, नाहीतर जोपर्यंत ती ऐश्वर्या घरात आहे तोपर्यंत आपल्याला असंच बोलावं लागेल. आणि ओवी आणि ऋषिकेश निघून जातात. तर जानकीला एक प्रकारचं आणखीन टेन्शन येते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आणि ह्या सुमित्रा दोघी गुलाब आणि सगुणाला मुद्दाम गावाला काढून देतात, त्यामुळे घरातील जे काही काम आहे ते ऐश्वर्याला करण्यासाठी हे सर्व ते नाटक करतात. आणि ऐश्वर्या समोर आता सुमित्रा ही सांगत असते आणि आपण या घरातील काम आहे तर आपण सगळे मिळून वाटून घेऊयात असं म्हणते. तर ऐश्वर्या मनात म्हणते या घरात जर मला टिकायचं असेल तर चांगुलपणा काही दिवस मला टिकवावंच लागेल. ऐश्वर्या म्हणते की आई अहो मी थापेल ना त्या गौऱ्या वगैरे काय म्हणतात त्या. जानकी आणि सुमित्रा एकमेकींकडे बघून हसतात. तर आता ऐश्वर्याला
गौऱ्यात थापण्यासाठी गोबर दिलं जातं। ऐश्वर्याला वास येतो, उलटी होते, तर जानकी म्हणते याला शेण म्हणतात, आतापर्यंत तू माती खाल्लीस ना, मग आता शेण खा। आणि ऐश्वर्या शेण घेऊन मळायला लागते, तर जानकी म्हणते की ही तर फक्त सुरुवात आहे आणि रणदिव्यांच्या घरामध्ये ऐश्वर्या तुमचं स्वागत आहे। ऐश्वर्याला त्या वासाने खूपच उलट्या होत असतात आणि जानकी मात्र आता ऐश्वर्याची मज्जा घेत असते। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।